स्पर्धा विश्व ऑफिशियल या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स आहे म्हणजे गट ब पूर्व परीक्षा 2025 ची होती. त्यामध्ये विचारलेले प्रश्न आपण अनालिसिस करत आहोत. अशाच पद्धतीने आपली पूर्ण सिरीज आहे. आतापर्यंत आपण इकॉनॉमिकचे आहेत म्हणजे अर्थशास्त्राचे आहेत, त्याच्यानंतर भूगोलाचे आहे, इतिहासाचे आहे, विज्ञानाचे प्रत्येक प्रश्न कव्हर केलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता. पूर्ण सिरीजच आहे. तर या भागामध्ये आज आपण भारतीय राज्यघटना यावर आधारित प्रश्न कव्हर करणार आहोत. अशाच पद्धतीने आपला 2025 चा पेपर नंतर 24चा, 23चा, 22चा आणि 20चा अशा पद्धतीने 5 वर्षाचे प्रश्न आपल्याला अनालिसिस करायचे आहेत, जेणेकरून परीक्षेमध्ये एक अप्रोच आपला डेव्हलप व्हावा आणि पूर्व परीक्षेसाठी तुम्ही कशी तयारी करायला हवी ह्या पद्धतीने प्रश्नांची इथे मांडणी आहे. कशा पद्धतीने रचना आहे, प्रश्न कोणकोणत्या पॅटर्न मध्ये विचारले गेलेले आहेत, जोड्या जुळवासाठी कशा पॅटर्न मध्ये विचारले गेलेले आहेत, चुकीची जोडी ओळखा, अचूक जोडी ओळखा आणि मल्टी लाईनर प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही कसे स्किप करू शकता, काय करू शकता, सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. तर अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. शिवाय आपलं टेलिग्राम सुद्धा आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल या नावाने, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. पीडीएफ वगैरे बाकीच्या जाहिरातींच्या नोटिफिकेशनसाठी तुम्हाला तिथे सुद्धा अपडेट मिळतील. याशिवाय आपला जे पोस्ट सेक्शन आहे युट्यूबचं, या पोस्ट सेक्शन मध्ये आपण काय करत असतो, दररोज प्रश्नांचा सराव घेत असतो. म्हणजे आजपर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न पोल स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तिथेच असते आणि एखादी नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला तिथेच मिळू शकते. म्हणून आपल्या युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पोस्ट सेक्शन मध्ये तुम्हाला अधिकची माहिती सुद्धा मिळणार आहे. प्रश्न सुद्धा पोल स्वरूपात सोडवता येणार आहे, जसे टेलिग्रामला पोल असतात त्याच पद्धतीने. आता ही झाली ऍडिशनल माहिती या युट्यूब बद्दल. स्पर्धा विश्व ऑफिशियल हे युट्यूब आहे आपलं, तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता राज्यघटनेच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. तर यामध्ये आता पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम 243 जी बाबतीत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि हा प्रश्न शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी डिटेल पद्धतीने घेतला होता, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं. यामध्ये आता सांगितलेले ऑप्शन: सभासदत्वाची अपात्रता, पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या, पंचायतीची रचना, पंचायतीचा कालावधी, अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत. आणि आता पर्यायी उत्तर सुद्धा आहेत. यामध्ये फक्त म्हणजे फक्त ए, फक्त बी, फक्त त्याच्यानंतर ए आणि सी आणि डी अशा पद्धतीने. तर आता 243 जी आहे कशाशी संबंधित आहे, पंचायत राज याच्याशी संबंधित आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि पंचायतीचे सत्ता आहे, अधिकार आणि जबाबदाऱ्या याची माहिती 243 जी मध्ये दिलेली आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, फक्त बी 2 हे आहे, हे बरोबर आहे. आता याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सुद्धा सांगते. भारतीय राज्यघटनेचा भाग 9 आहे. 9 सगळ्यांना माहिती असेल. एकूण भारतीय राज्यघटनेमध्ये किती भाग आहेत, टोटल सध्या किती भाग आहेत, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये किती भाग आहेत, किती परिशिष्टे आहेत आणि एकूण किती कलम आहेत म्हणजे अनुच्छेद आहेत, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर याआधी मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगितलेलंच आहे. शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, डिटेल पद्धतीने आहेत आपले. आणि ट्रिक्स लॉजिक सुद्धा आहे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून, त्या सुद्धा पाहू शकता. तर इथे आपण बघतो की भारतीय राज्यघटनेचा भाग 9 आहे, मध्ये याबद्दल तरतुदी आहेत. काय झालं होतं नेमकं की भारतीय राज्यघटनेमध्ये 73वी घटना दुरुस्ती झाली होती 1992 मध्ये, आणि त्याच्या अंतर्गत 93 पासून लागू झाली. मात्र त्या अंतर्गत काही चेंजेस म्हणजे काही गोष्टी समावेश करण्यात आल्या भारतीय राज्यघटनेमध्ये. जसं भाग 9 आहे त्याचा समावेश करण्यात आला, परिशिष्ट 11 आहे त्याचा समावेश करण्यात आला. आणि त्याच्यामध्ये परिशिष्ट 11 मध्ये किती विषयांची यादी दिलेली आहे, 29 विषय आहेत त्यांची यादी दिलेली आहे. आणि 24 एप्रिल 1993 पासून देशभर 73वी घटना दुरुस्ती लागू झालेली आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून पंचायत राज दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, 24 एप्रिल या दिवशी. आता यामध्ये काही प्रमुख अनुच्छेद होते 243 ते 243 ओ दरम्यान. आता 243 जी हे 243 ते 243 ओ आहे या दरम्यान येते. तर आता 243 हे सुद्धा आर्टिकल आहे, त्यापासून तुम्हाला सांगते की 243 मध्ये काय सांगितलं होतं की जिल्हा, ग्रामसभा, पंचायत आहे किंवा लोकसंख्या यासारख्या शब्दांची व्याख्या दिली होती, तर दिलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. त्याच्यानंतर 243 ए मध्ये काय सांगितलेलं आहे, ग्रामसभा, ग्रामसभेचे अधिकार, त्याचे कार्य सांगितलेले आहेत. 243 बी मध्ये पंचायतीची स्थापना सांगितलेली आहे, गाव, मध्यवर्ती तालुका, जिल्हा स्तरावरती स्तरीय व्यवस्था. त्याच्यानंतर 243 सी मध्ये पंचायतीची रचना सांगितलेली आहे, सदस्यांची, अध्यक्षांची निवड पद्धत सांगितलेली आहे. 243 डी मध्ये आरक्षण आहे किंवा SC ST म्हणजे जागांसाठी लोकसंख्येनुसार
किती जागा असायला पाहिजेत. महिलांसाठी किमान 33% आरक्षण सांगितलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, की 73व्या घटना दुरुस्तीनुसार 33% आरक्षण सांगितलेलं आहे महिलांसाठी पंचायत राज संस्थांमध्ये. मात्र महाराष्ट्र सरकारने ते किती टक्के आरक्षण दिलेलं आहे? 50%. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता 243 ई आहे. ई मध्ये काय सांगितलेलं आहे? पंचायतींचा कालावधी सांगितलेला आहे. किती वर्षांचा असतो? 5 वर्ष निश्चित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 243 एफ मध्ये काय सांगितलेलं आहे? अपात्रता याबद्दल सांगितलेलं आहे. 243 जी आहे त्यामध्ये अधिकार आहे आणि जबाबदाऱ्या आहेत त्याबद्दल सांगितलेलं आहे. हाच आपला प्रश्न आहे. त्याच्यानंतर 243 आय आहे त्यामध्ये राज्य वित्त आयोग आहे त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि पंचायतींचा आर्थिक स्थितींचा आढावा घेण्यासाठी 5 वर्षांनी या आयोगाची स्थापना करण्याचा अधिकार जो आहे तो राज्यपाल यांना असतो. संबंधित राज्याचे राज्यपाल यांना असतो. त्याच्यानंतर 243 के मध्ये राज्य निवडणूक आयोग याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आता तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न, राज्य निवडणूक आयोग आहे त्याची स्थापना कधी झाली? मी तुम्हाला भारताचा निवडणूक आयोग नाही म्हणत आहे, राज्य निवडणूक आयोग आहे महाराष्ट्राचा. त्याची स्थापना कधी झाली? आता सध्या त्याचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर सांगण्याचा प्रयत्न करा, सर्च करा आणि नक्की प्रश्नाचं उत्तर द्या. त्याच्यानंतर 243 ओ आहे, न्यायालयीन हस्तक्षेपास बंदी सांगितलेली आहे. अशा पद्धतीने हे सगळे महत्वाचे कलम आहेत, अनुच्छेद आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. एका प्रश्नाच्या माध्यमातून मी तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण अनालिसिस केला, बघितला. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे किंवा आहेत? तर यामध्ये 3 विधाने दिलेली आहेत, ABC आणि पर्यायी उत्तर दिलेली आहेत. पहिलं विधान सांगते 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. बी विधान आहे, महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल. सी मध्ये सांगितले आहे, बीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. तर अशा पद्धतीने ABC सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर पर्यायी उत्तर सुद्धा दिलेले आहेत. पर्यायी उत्तर आहेत ए आणि सी, बी आणि सी, ए आणि बी आणि ABC अशा पद्धतीने. या प्रश्नाचं आता योग्य उत्तर काय? या प्रश्नाचं उत्तर आहे तिन्ही विधाने काय आहेत ते बरोबर आहेत. ABC या प्रश्नाचं उत्तर आहे. इथे स्टेटमेंट मध्ये काय दिले? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह, बरोबर आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले, बरोबर आहे. दुसरं विधान आहे, महाधिवक्त्यांची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाते. हे सुद्धा कसं आहे तर बरोबर आहे. त्यांची नियुक्ती कोण करते? राज्याचे राज्यपाल करत असतात. पात्रता काय पाहिजे? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असावी लागते. त्यानंतर भारताचा नागरिक ती व्यक्ती असावी लागते. त्याला 10 वर्षाचा न्यायिक अनुभव असावा लागतो किंवा उच्च न्यायालयामध्ये किमान 10 वर्षे तरी वकिली केलेली असावी लागते. अशा पद्धतीने पात्रता आहे. त्याच्यानंतर यांचा कार्यकाळ आणि वेतन आहे ते सगळे जे आहे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपाल आहे. राज्यपालांच्या मर्जीनुसार हे पद धारण करतो. राज्यपालाच्या मर्जीनुसारच बाकी वेतन भत्ते वगैरे सगळे ठरवण्यात येतात. राज्यपाल त्यांना कधीही पदावरून दूर करू शकतात. ठीक आहे. तसा पदाचा निश्चित कालावधी सांगितलेला आहे का? नाही, कारण सगळं राज्यपालांच्या मर्जीवर आहे. यांना काय अधिकार आणि कर्तव्य आहेत? कायदेशीर सल्ला आहे, राज्य सरकारला महत्वाचा कायदेशीर सल्ला देणे वगैरे. त्याच्यानंतर राज्यातील कोणत्याही न्यायालय सरकारची बाजू मांडण्याचा त्यांना अधिकार असतो. ते राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या, आता हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, विधानसभा असू दे किंवा विधान परिषद असू दे, कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात, बोलू शकतात, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. हे सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे. आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे. मग खाजगी वकिली ते करू शकतात का? महाधिवक्ता म्हणून काम करत असताना ते खाजगी वकिली करू शकतात किंवा शकत नाहीत असे प्रश्न विचारतात. तर करू शकतात, लक्षात ठेवा, ते खाजगी वकिली करू शकतात कारण ते पूर्णवेळ सरकारी कर्मचारी नसतात, बरोबर आहे. तर आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जेव्हा हा प्रश्न विचारला होता तेव्हा महाधिवक्ता जे होते ते बीरेंद्र सराफ होते, हे मात्र बरोबर होतं. मात्र आज आपल्या राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने महाधिवक्ता राज्य पातळीवर असतात त्या पद्धतीने केंद्र पातळीवर असते तरी कोण? तर कायदेशीर सल्ला देणारे कोणाला? राष्ट्रपतींना एक अधिकारी असतात, म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो?
महान्यायवादी असं म्हणतो. महान्यायवादी असतात त्यांच्याशी संबंधित भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती असेल. आता नियुक्ती कोण करते, त्यांचे राष्ट्रपतीच करतात हे सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे, आता समजला हा प्रश्न. आता पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही. आता मूलभूत कर्तव्य हे सगळ्यांना माहिती असेल. भारतीय राज्यघटनेमध्ये जेव्हा भारतीय राज्यघटना तयार झाली त्यावेळेस मूलभूत कर्तव्यांचा समावेश होता का? मूलभूत कर्तव्यांचा त्यामध्ये समावेश नव्हता. मग मूलभूत कर्तव्य कधी ऍड करण्यात आली? स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशीनुसार 42वी जेव्हा राज्यघटना म्हणजे 42वी जेव्हा घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये, त्यावेळेस स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार 10 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये भाग 4A लक्षात ठेवायचं आहे आणि कलम 51A अंतर्गत नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं आणि त्याच्यामुळे जी 10 मूलभूत कर्तव्य आहेत ते समाविष्ट करण्यात आले. त्याच्यानंतर आणखी 11वे सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे ते त्यासाठी 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 मध्ये आणि त्या अंतर्गत 11 मूलभूत कर्तव्य म्हणजे टोटल कर्तव्य मूलभूत कर्तव्य आहेत आपले 11 ते ऍड करण्यात आले. 11वं कधी? 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये आणि 10 आधीचे ते स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. आता प्रश्न पाहू डायरेक्ट. आता प्रश्न मूलभूत कर्तव्य कोणतं नाही प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये 1, 2, 3, 4 असे ऑप्शन आहेत. यामध्ये वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकल्पांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल. त्याच्यानंतर 2 मध्ये सांगितले, जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्याच्या 6व्या वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. त्याच्यानंतर गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे. त्याच्यानंतर 4था देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले असता राष्ट्रीय सेवा बजावणे. तर बघा, 11 मूलभूत कर्तव्यापैकी गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे हे कुठेच दिलेलं नाही. हे मात्र मार्गदर्शक तत्व आहे. हे कोणाचं कर्तव्य आहे? कर्तव्य आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये येते आणि राज्याचं कर्तव्य आहे असं आपण म्हणू शकतो. तर गरिबांना न्याय आहे आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे हे राज्यघटनेमध्ये राज्यावर सोपवलेलं आहे आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेलं आहे. तर हा मूलभूत कर्तव्याचा भाग नाही. इतर मात्र 1, 2 आणि 4 जे स्टेटमेंट आहेत ते मूलभूत कर्तव्याचा भाग आहेत. कलम 29A आहे, तर त्यामध्ये समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत सांगितलेली आहे. इक्वल जस्टिस, फ्री लिगल एड असं आपण म्हणू शकतो. गरिबीमुळे किंवा इतर कोणत्याही अक्षमतेमुळे कोणतीही नागरिक न्यायापासून वंचित राहू नये याची खात्री करणे, यासाठी हे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आणि 42व्या घटना दुरुस्तीद्वारे 1976 मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत, त्याबद्दल तरतुदी आहेत. मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झाल्यास तुम्हाला न्यायालयात दाद मागता येते का? नाही. मूलभूत हक्कांचं झालं उल्लंघन तर न्यायालयात दाद मागता येते, मात्र मार्गदर्शक तत्वांसाठी तशी तरतूद नाही. मात्र ती राज्य कारभारामध्ये मूलभूत मानली जातात असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आणखी आता तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न की मार्गदर्शक तत्वे आहेत ते मी तुम्हाला सांगितलं की 36 ते 51 मध्ये ऍड करण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या. तर ती तत्वे आपण कोणाकडून घेतलेली आहेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की मार्गदर्शक तत्वे कोणाकडून घेतलेली आहेत आणि जे काही प्रश्न विचारले त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, तर प्रश्न पाहू आता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले आहेत असा प्रश्न आहे. यामध्ये शरद पवार, देवेंद्र फडणवीस, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक असे ऑप्शन दिलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की वसंतराव नाईक आहे ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत सप्टेंबर 2025 पर्यंत. आता मी याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे. राज्यघटनेमध्ये भाग 6 आहे तो राज्याशी संबंधित आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. कलम 163, 164 आणि 167 हे मुख्यमंत्री पदाशी संबंधित आहे. कलम 163 मध्ये सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळ आणि सल्ला आहे त्यांच्या संबंधित ते कलम आहे की त्यामध्ये सांगितलंय राज्यपालांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल ज्यांचे प्रमुख मुख्यमंत्री असतील. राज्यपाल आपल्या विवेकाधिकारातील कामे वगळता इतर कामे मंत्रिमंडळाच्या सहाय्याने करतात. त्याच्यानंतर कलम 164 मध्ये काय सांगितलेलं आहे? मुख्यमंत्र्यांची नियुक्ती आणि तरतुदी. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते. सामान्यतः विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळते त्या पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून
राज्यपाल नेमणूक करत असतात. इतर मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल इतर मंत्र्यांची सुद्धा नियुक्ती करत असतात. हे कलम 164 मध्ये सांगितलेलं आहे. आणि मंत्रिमंडळ एकत्रितपणे राज्याच्या विधानसभेला जबाबदार असते, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचा कार्यकाळ वगैरे जे आहे ते राज्यपालांची मर्जी असेपर्यंत, जोपर्यंत विधानसभेमध्ये बहुमत आहे तोपर्यंत ते पदावर राहू शकतात. शपथ आणि वेतन आहे, मुख्यमंत्र्यांना राज्यपाल शपथ देतात आणि त्यांचे वेतन विधिमंडळ ठरवत असते. अशा पद्धतीने 164 मध्ये सांगितलेलं आहे. 167 मध्ये काय सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांची कर्तव्य सांगितलेली आहे. आता मुख्यमंत्र्यांची कर्तव्य कोणती यावर राज्यसेवा प्रिलिम्सला तसेच कंबाईन प्रिलिम्सचा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. मेन्सला तर हमखास असतातच. तर आता यामध्ये सांगितलं होतं कलम 167 मध्ये की मुख्यमंत्र्यांची काय कर्तव्य आहेत, त्यांना म्हणजे राज्यपालांना माहिती देणे, स्पष्टीकरण करणे, एखाद्या प्रशासकीय किंवा घटनेचं त्यांनी माहिती मागितल्यास ते त्यांना माहिती पुरवणे वगैरे. कलम 163, 164 आणि 167 मध्ये काय सांगितलंय ते मी तुम्हाला सांगितलं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता, मुख्यमंत्र्यांशी संबंधित सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण राहिले आहेत, तर वसंतराव नाईक हे आहेत. राव नाईक यांचा कार्यकाळ आपण बघितला 5 डिसेंबर 1963 ते 21 फेब्रुवारी 1975 या कालावधीमध्ये सलग 11 वर्ष 77 दिवस त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं आणि तेही सलग भूषवलं. यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस आहे, यांचा क्रमांक लागतो. सलग मुख्यमंत्री पद भूषवलं त्यांनी 2014 ते 2019. 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला असं आपण म्हणू शकतो. ते दुसरे मुख्यमंत्री आहेत आणि आता सध्या तिसऱ्यांदा ते विराजमान झालेले आहेत मुख्यमंत्री पदावर. आम्हा सगळ्यांना माहिती आहे, आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री. आता त्याच्यानंतर आता शरद पवार आहेत, सुद्धा एकूण 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे, परंतु सलग त्यांचा कार्यकाळ वसंतराव नाईक यांच्यापेक्षा कमी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांचा जर कार्यकाळ आपण बघितला तर 6 वर्षे 10 महिने इतका होतो, मात्र तो सलग नाहीये. आणि सलग जर वसंतराव नाईक यांच्या पाठोपाठ जर म्हटलं तर मी तुम्हाला काय सांगितलं, देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांचा क्रमांक लागतो. मात्र वसंतराव नाईक यांच्यानंतर जर तुम्ही जास्तीत जास्त पदावर राहणारा कार्यकाळ जर विचारात घेतला तर 6 वर्षे 10 महिने हा शरद पवारांचा होतो. तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण अनालिसिस केला. ऍडिशनल माहिती मी तुम्हाला सांगितली आणि परीक्षाभिमुख माहिती सांगितली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे. बघा, भाषा आहे, भाग आपला राज्यघटनेतील 17 आहे, त्याच्याशी संबंधित हा प्रश्न विचारलेला आहे. आता मी तुम्हाला सगळे आर्टिकल सांगते, यामध्ये काय काय आहेत म्हणून, कलम कोणते आहेत, अनुच्छेद कोणते आहेत आणि त्यानुसार तुम्हालाच उत्तर येईल अशा पद्धतीने. चला मग आता सुरुवात करूया. बघा, भारतीय राज्यघटनेचा भाग 17 आहे. यामध्ये आपण बघतो की राजभाषा म्हणजे ऑफिशियल लँग्वेज या विषयाशी संबंधित हा भाग आहे. यामध्ये आर्टिकल आहे 343 ते 351, हे माहिती पाहिजे. यांचा समावेश असून 4 प्रमुख भाग यामध्ये पडतात. आणखी संघराज्याची भाषा, प्रादेशिक भाषा, त्याच्यानंतर न्यायव्यवस्था आणि कायद्याची भाषा आणि विशेष निर्देश. आता एक एक टप्पा तुम्हाला सांगते. पहिला टप्पा लक्षात घ्या, यामध्ये संघराज्याची भाषा. काय म्हटलं, संघराज्याची भाषा, कलम 343 ते 344. यामध्ये कलम 343 मध्ये काय सांगितलंय की संघराज्याची राजभाषा हिंदी किंवा देवनागरी लिपी असेल, मात्र व्यवहारासाठी भारतीय अंकांच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा वापर केला जाईल असं सांगितलंय कलम 343 मध्ये. कलम 344 मध्ये काय सांगितलंय, राजभाषेच्या प्रगतीसाठी राष्ट्रपतींनी दर 5 वर्षांनी एक आयोग किंवा एक संसदीय समिती स्थापन करणे आवश्यक आहे. हे कुठे सांगितलंय, 344 मध्ये. झालं, संघराज्याची भाषा पहिला आपला भाग कंप्लीट झाला. भाग 17 मधला म्हणजे प्रकरण पहिलं. दुसऱ्या प्रकरणामध्ये सांगितलंय प्रादेशिक भाषा, कलम 345 ते कलम 347 दरम्यान. कलम 345 मध्ये सांगितलेलं आहे की राज्यांना त्यांच्या कामकाजासाठी स्वतःची राजभाषा, उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी मराठी, निवडण्याचा अधिकार आहे. हे कुठे सांगितलंय, 345 मध्ये. कलम 346 मध्ये 2 राज्यांमध्ये किंवा केंद्र किंवा राज्यांमध्ये संवादासाठी संघराज्याची राजभाषा हिंदी किंवा इंग्रजी वापरली जाईल हे सांगितलेलं आहे. कलम 347 मध्ये काय सांगितलेलं आहे, मग जर राज्याच्या लोकसंख्येचा मोठा भाग एखादी भाषा बोलत असेल तर राष्ट्रपती त्या भाषेला विशेष मान्यता देऊ शकतात. समजलं का तुम्हाला? 3 गोष्टी मी सांगितल्या प्रकरण 2 मध्ये.
प्रादेशिक भाषा यामध्ये की 345 ते 347 दरम्यान. पहिला 345 मध्ये सांगितलं की राज्यांना त्यांच्या कामकाजासाठी स्वतःची राजभाषा म्हणजे महाराष्ट्रासाठी मराठी जसं निवडण्याचा अधिकार आहे हे सांगितलं. 346 मध्ये सांगितलं 2 राज्यांमध्ये किंवा केंद्र किंवा राज्यांमध्ये संवादासाठी संघराज्याची राजभाषा हिंदी किंवा इंग्रजी वापरली जाईल. म्हणजे संघराज्याची भाषा कोणती आहे? हिंदी किंवा इंग्रजी. आणि 347 मध्ये सांगितलंय की जर राज्याच्या लोकसंख्येचा मोठा भाग एखादी भाषा बोलत असेल तर राष्ट्रपती त्या भाषेला मान्यता देऊ शकतात. समजलं? 345, 46 आणि 47 भाग 2 कंप्लीट. आता भाग 3 मध्ये सांगितलेलं आहे न्यायव्यवस्था आणि कायद्याची भाषा. भाग 3 म्हणजे प्रकरण 3 आहे भाग 17 मधलं. तर यामध्ये 348 ते 349 दरम्यान काय तरतुदी दिलेल्या आहेत? आता बघा 348 ते 349 यामध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. 348 मध्ये सांगितलेलं आहे जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे कामकाज आहे इंग्रजी भाषेत चालेल. तसेच सर्व विधेयके आणि इंग्रजी भाषेत चालतील. काय म्हटलं मी? कलम 348 मध्ये सांगितलं की जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे कामकाज इंग्रजी भाषेत चालेल. तसेच सर्व विधेयके आणि कायदे इंग्रजीत असतील. आणि 349 मध्ये काय सांगितलंय? भाषेशी संबंधित काही महत्वाचे कायदे करण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक असते हे सांगितलेलं आहे. आता बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? मध्ये विचारलाय खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आलं आहे? तर आपण शिकलो आता की भाषेशी संबंधित काही तरतुदी लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया आहे ते कलम 349 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर राहील. बाकी सुद्धा काही महत्वाचे पॉइंट आहेत टॉपिक मध्ये. विशेष निर्देश म्हणून कलम 350 ते 351 समोर तुम्हाला आयोग विचारू शकते. 350 मध्ये सांगितले तक्रारींचे निवारण करण्यासाठी नागरिक कोणत्याही राजभाषेमध्ये अर्ज करू शकतात. कलम 350 ए मध्ये सांगितलंय मुलांना प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याची सोय राज्याने करणे आवश्यक आहे. 350 बी मध्ये सांगितलंय भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची तरतूद आहे. तर कलम 351 मध्ये हिंदी भाषेचा प्रसार आणि विकास करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असेल हे सांगितलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मी तुम्हाला पूर्ण भाषा प्रकरण सांगितलेलं आहे. यापैकी आता कुठलाच प्रश्न तुमचा स्किप होणार नाही आणि खूप डिटेल पद्धतीने सांगितलं. प्रश्न कव्हर होईल अशा पद्धतीने सांगितलं. आशा करते मी तुम्हाला जे सांगत आहे ते तुम्हाला समजत असेल. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नोट सुद्धा करू शकता तुमच्या नोट्समध्ये. ठीक आहे, स्वतःच्या नोट्स काढत चला. तर आता तुमच्यासाठी एक मस्त प्रश्न मला सांगा की भारतीय राज्यघटनेमध्ये 8वी अनुसूची आहे. किती अनुसूची आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये? सुरुवातीला ते सांगा किती आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की 8वी अनुसूची आहे त्याच्यामध्ये भाषा सांगितलेली आहे. मग सुरुवातीला अधिकृतपणे भाषांना मान्यता देण्यात आली होती. ओके, त्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीला म्हणत आहे भारतीय राज्यघटना ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस मात्र आज त्याच्यामध्ये 22 भाषा नमूद आहेत आणि त्या कशा आहेत? अधिकृत भाषा आपण असं म्हणतो. सुरुवातीला 14 होत्या नंतर 22 झाल्या म्हणजे त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करून काहीतरी भाषा ऍड करण्यात आल्या. जसं 21वी घटना दुरुस्ती झाली 1967 मध्ये. त्यामध्ये सिंधी भाषेचा समावेश केला गेला 8व्या अनुसूचीमध्ये. मग 14 वरून 15 भाषा झाल्या. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती झाली 1992 मध्ये. त्यावेळेस 3 नवीन भाषा त्यामध्ये ऍड करण्यात आल्या. कोकणी, मणिपुरी, नेपाळी. आता किती झाल्या? 15 वरून 18 झाल्या. त्याच्यानंतर आणखी एक घटना दुरुस्ती झाली 92वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये. त्यावेळेस 4 भाषा ऍड करण्यात आल्या. बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली. अशा प्रकारे 22 भाषा झाल्या भारतीय राज्यघटनेमध्ये. तुमच्यासाठी प्रश्न ह्या झाल्या अधिकृत भाषा. आता मला सांगा राजभाषा किती आहे आपल्या भारतामध्ये ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न अभिजात भाषा किती आहेत? बघा 3 प्रकारच्या भाषा आहेत. अधिकृत भाषा, त्याच्यानंतर राजभाषा आणि अभिजात भाषा. अभिजात दर्जा दिलेली भाषा. आता सध्या किती अभिजात भाषा आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सांगण्याचा प्रयत्न करा आणि उत्तर माहिती असेल तर नक्की कमेंट करा. असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही सुद्धा मला उलट प्रश्न विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, तर आता पुढचा प्रश्न पाहू. जोड्या जुडवा यासाठी प्रश्न आहे आणि प्रश्न एकदम सोपा आहे, सोप्या कॅटेगरीतला आणि वारंवार आयोगाने विचारलेला आहे. भारतीय संविधानातील बाब आहे आणि यादी आहेत त्या याद्या आपल्याला लावायच्या आहेत. बघा प्रश्न काय विचारलाय? राज्य धोरणाची निर्देशक तत्वे आपण कुठून घेतलेली आहे?
साहजिक गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे आयर्लंडकडून घेतलेली आहे, पाठच झालं असेल. मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतलेले आहे, म्हणजे USA म्हणू शकतो आपण. संघराज्य संबंधामध्ये संवर्धित सूची कुठून घेतलेली आहे? आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार कॅनडाकडून घेतलेले आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने मग याचं उत्तर काय होईल? 3, 5, 1, 2 ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. आता हे लिस्ट आहे, खूप म्हणजे लिस्ट आहे, आम्हा सर्वांना माहितीच आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? कशाचा उल्लेख आहे? नागरिकत्व आहे, त्याच्याशी संबंधित आहे. नागरिकत्व कोणत्या भागामध्ये सांगितलेलं आहे? भाग 2 मध्ये सांगितलेलं आहे. 5 ते 11 संबंधित त्यामध्ये कलमे आहेत आणि यामध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर याचं उत्तर आहे, भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार यामध्ये सांगितलेले आहे. आता नागरिकत्व आहे त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणारच आहे. बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 2 कलम 5 ते 11 याच्याशी संबंधित आहे. यामध्ये कलम 5 मध्ये भारतात जन्मलेल्या किंवा भारतात 5 वर्षे वास्तव्य असणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व सांगितलेले आहे. कलम 6 मध्ये पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेल्या लोकांचे नागरिकत्व त्याबद्दल अधिकार सांगितलेले आहे. कलम 7 मध्ये पाकिस्तानात जाऊन पुन्हा भारतात परत आलेल्या लोकांचे नागरिकत्व सांगितलेले आहे. कलम 8 मध्ये भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींचे नागरिकत्व सांगितलेले आहे. कलम 9 मध्ये जर एखाद्या व्यक्तीने स्वतःहून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते हे सांगितलेले आहे. कलम 10 मध्ये व्यक्तीचे नागरिकत्व कायद्यानुसार सुरू राहील हे सांगितलेलं आहे. आणि कलम 11 मध्ये नागरिकत्वाबाबत नवीन कायदे करण्याचा किंवा त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, तो संसदेला आहे असे सांगण्यात आलेले आहे. नागरिकत्व मिळवण्याचे प्रमुख 5 मार्ग आहेत, हे माहिती पाहिजेत. बाय बर्थ, जन्माने आपण ते मिळवू शकतो. सेकंड म्हणजे वंशाने आपण ते मिळवू शकतो. परदेशात जरी जन्म झाला, पालक जरी भारतातला असला तरी सुद्धा आपल्याला वंशाने नागरिकत्व मिळवता येते भारताचं. नोंदणीद्वारे बाय रजिस्ट्रेशन, भारतीय वंशाच्या व्यक्ती किंवा भारतीय नागरिकाशी विवाह केलेल्या व्यक्तीसाठी रजिस्ट्रेशनद्वारे. त्याच्यानंतर स्वीकृतीद्वारे म्हणजे बाय नॅचरलायझेशन असं आपण म्हणू शकतो. एखादा परदेशी व्यक्ती अट घालून मध्ये 10 ते 12 वर्ष वास्तव्य करणार आहे वगैरे असं करून नागरिकत्व घेऊ शकते, म्हणजे नागरिकत्व त्याला प्राप्त होऊ शकते. आणि प्रदेश विलिनीकरणामुळे, जसं जर एखादा भाग भारतामध्ये सामील झाला, समजा गोवा झाला किंवा सिक्कीम झाला, तर तेथील लोक आपोआप भारताचे नागरिक होतात. असं म्हणजे उदाहरण दिलं तुम्हाला. बाकीचं समजा आता पाकिस्तानाचा थोडा भाग आपल्या याच्यात आला तर तिकडचे नागरिक आपल्या नागरिकत्व त्यांना प्राप्त होईल अशा पद्धतीने. चालेल, आता नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग आणि नागरिकत्व गमावण्याची सुद्धा 3 गोष्टी आहेत त्याच्यासाठी. जर समजा स्वतःहून स्वइच्छेने नागरिकत्व त्याग केला तर समाप्ती, दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यावर भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते, किंवा एखाद्याने फसवणूक करून किंवा नागरिकत्व मिळवले असेल, देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर झाले असेल तर सरकार त्याचे नागरिकत्व हिरावून घेऊ शकते. अशा पद्धतीने नागरिकत्व जाऊ शकते. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न बघितला. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू. उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथनक ओळखा. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत की भारताचा नागरिक असावा, 45 वर्ष पूर्ण असावी, त्याच्यानंतर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. अशा पद्धतीने ABC असे 3 विधाने दिलेली आहेत. तर याचं योग्य उत्तर काय? हा जे काय भारताचा नागरिक असावा अयोग्य असणार नाही, म्हणजे योग्यच आहे ते. म्हणून ए तर चुकीचं, ए कुठे आहे? वरीलपैकी सर्व. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. आता उरलं काय? B, C आणि B फक्त. आता 45 वर्ष पूर्ण असावी. 45 वर्ष कशाला पाहिजे? 35 वर्ष पूर्ण असावी. तर B आहे ते काय आहे? चुकीचं आहे. B आपण एलिमिनेट करू, म्हणजे B चुकीचंच आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आता B चुकीचं आहे. त्याच्यानंतर लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस लोकसभेचा सदस्य होण्यास पात्रता असावी लागते की राज्यसभेचा? लोकसभेच्या ठिकाणी राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडणूक येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही असं पाहिजे होतं, मात्र ते हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून B आणि C दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर होईल. आता उपराष्ट्रपती पदाबद्दल ज्या काही तरतुदी आहेत ते भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये सांगितलेले आहेत? भाग 5 मधील कलम 63-71 मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे. हे कलम 63 मध्ये भारतात एक उपराष्ट्रपती असेल. कलम 64 मध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. त्याच्यानंतर कलम 65 मध्ये राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत किंवा पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य पाहतील. कलम 66 मध्ये उपराष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया माहिती दिलेली आहे.
तर ह्या झाल्या काही ऍडिशनल गोष्टी ज्या उपराष्ट्रपतीबद्दल मी तुम्हाला सांगितलं. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत, ते उपराष्ट्रपती आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा. यामध्ये 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. रॅमसो मूर, पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत. HRG ग्रीवज यांनी काय म्हटलं, सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि प्रधान हे सरकारचे स्वामी आहेत. नंतर मुनरो यांनी म्हटलं, पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहेत. अशा पद्धतीने 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. यापैकी योग्य कोणते? तर पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत ए आणि बी स्टेटमेंट आहेत ते योग्य आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. हे आयोगाने दिलेले उत्तर आहे. त्याच्यानंतर 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण होते, ते आता खाली दिलेलं आहे. यापैकी योग्य जोड्या निवडायच्या आहेत. यामध्ये भाग ए मध्ये सांगितलेलं आहे कायदेमंडळ असलेली संस्थाने, भाग बी मध्ये ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत, सी मध्ये ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरचे प्रांत, डी मध्ये सांगितलेले आहे की भाग डी मध्ये अंदमान व निकोबार बेटे असं सांगितलेलं आहे. तर यामध्ये आता कोणत्या जोड्या आहेत त्या योग्य जोड्या आहेत हे आपल्याला निवडायचं आहे. साठी तुम्हाला एक ट्रिक सांगते, बसका म्हणजे BSKA. हे ट्रिक कशी वापरायची ते सुद्धा तुम्हाला सांगते. याआधी बघा भाग ए मध्ये काय सांगितलंय, तर ब्रिटिश भारतातील जुने प्रांत, म्हणून आपण बी लावलाय इथे. बसका मधला बी लक्षात ठेवायचा भाग ए मध्ये. म्हणजे मी असं लक्षात ठेवते, ब्रिटिश भारतातील जुने 9 प्रांत आहेत ते सांगितले आहेत. त्याच्यानंतर त्याचे प्रशासकीय प्रमुख राज्यपालच होते. त्याच्यानंतर भाग बी मध्ये काय सांगितलंय, मोठी संस्थाने किंवा संस्थानांचे जे काही संघ होते ते सांगितलेले आहे. म्हणून आपण काय म्हटलं याला, यस संस्थाने हे आलं पाहिजे त्याच्यामधून, म्हणून यस म्हटलं आपण याला. त्याच्यानंतर भाग सी मध्ये बस के म्हटलं आपण. के म्हणजेच काय, आयुक्तांचे प्रांत होते किंवा छोटी संस्थाने होते त्यांना आपण के डिनोट करतो, किंवा मुख्य आयुक्त चीफ कमिशनरचे प्रांत होते, म्हणून आपण इथे सी म्हणायला पाहिजे पण आपण इथे के घेतलाय असं लक्षात ठेवा. आता हे फक्त तसंच इथे आता भाग सी मध्ये मुख्य आयुक्तांचे प्रांत सांगितले होते, चीफ कमिशनर. तुम्ही इथं सी च्या ठिकाणी के म्हटलं आपण, का म्हणजे बस का म्हणजे के ए च्या ठिकाणी तुम्ही CA असं सुद्धा म्हणू शकता, सी म्हणू शकता. तर आता ब्रिटिश आयुक्तांचे प्रांत हे सी मध्ये सांगितलेले आहे. आणि डी मध्ये ए आहे ना आपला बसका मधला ए, तर अंदमान निकोबार त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. हे शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक वापरली आणि तुम्हाला सुद्धा सांगितली. आता तुम्हाला सुद्धा हे बरोबर लक्षात राहील. आता आपण ज्या ट्रिकनी उत्तर बघितले तर त्यामध्ये आपण बघतो भाग ए मध्ये कायदेमंडळातील असलेली संस्थाने सांगितलं होतं का, नाही सांगितलं होतं. भाग बी मध्ये सांगितलं होतं. आणि भाग बी मध्ये इथे दिलेले आहे ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत, म्हणजे ब्रिटिश भारतातील जुने प्रांत, ते भाग ए मध्ये सांगितलं होतं. म्हणजे याचा अर्थ ए आणि बी ची अदलाबदली केलेली आहे आणि सी आणि डी मात्र बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 सी आणि डी बरोबर आहे, याचं योग्य उत्तर राहील असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे की राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत हे सांगायचं आहे. यामध्ये ABCD सांगितलेलं आहे आणि पर्यायी उत्तर दिलेले आहेत. ए मध्ये सांगितलेलं आहे कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील. कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्याच्या सही आणि शिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील. कलम सी मध्ये सांगितलं आहे कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती राज्यांकडून थेट किंवा संविधानानुसार त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्याद्वारे वापरली जाईल. डी मध्ये सांगितलं आहे कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. त्या पद्धतीने ABCD असे ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला आता योग्य उत्तर निवडायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल लक्षात घ्या. इथे आपल्याला चुकीचं स्टेटमेंट निवडायचं आहे. आता कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील आहे, तर हे चुकीचं आहे. कारण काय सांगितलंय, कलम 156 मध्ये सांगितलेलं आहे की भारतीय संविधानाच्या कलम 156 नुसार राज्यपाल हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. कलम 158 मध्ये असं दिलेलं आहे की राज्यपालांच्या पदांच्या शर्ती ज्या आहेत, म्हणजे कंडिशन ऑफ गव्हर्नर ऑफिस संबंधित आहे 158 हे कलम. राज्यपाल जे आहे ते संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा, त्यांनी कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे, त्यांना विनामूल्य शासकीय निवासस्थान म्हणजे राजभवन आहे किंवा संसदेने ठरवलेले पगार आणि भत्ते मिळतील वगैरे, आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांचे पगार आणि भत्ते कमी करता येत नाही अशा पद्धतीने सांगितलेले आहे. म्हणजे राष्ट्रपतींची मर्जी हे तत्व कलम 156 मध्ये 158 मध्ये नाही. हे तुम्हाला समजलं का? म्हणून 158 हे चुकीचं आहे इथे आणि ऑप्शन क्रमांक ए चुकीचं
चुकीचं आहे हे आपल्याला माहिती आहे. आता त्याचे जे विधानं दिलेले ते मात्र बरोबर आहेत. आता हे बाकीचे विधानं सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत, म्हणून लक्षात ठेवा BCD हे विधानं कशा आहेत, बरोबर आहेत. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू की खालील आणि यामध्ये चुकीचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 1 फक्त हे आहे, हे चुकीचं उत्तर आहे, म्हणून हेच आपलं पर्यायी उत्तरांपैकी बरोबर आहे, कारण आपल्याला चुकीचं विचारलं होतं ना, म्हणून. आता पुढचा प्रश्न आहे, खालील योग्य जोड्या जुळवा. यामध्ये जोड्या जुळवा, यादी आणि विषय एकीकडे विषय सांगितलेले आहे, दुसरीकडे यादी दिलेली आहे. ग्रामसभा, राखीव जागा, आरक्षण तरतुदी, पंचायतीच्या निवडणुका, सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात. तर बघा, आता मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकटमध्ये सांगते. याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे पंचायत राज संबंधित जे काही या भागामध्ये सांगितलेलं आहे. ग्रामसभा याबद्दल कोणती जोडी योग्य आहे, यामध्ये 243A. त्याच्यानंतर राखीव जागा, आरक्षण तरतुदी D म्हणजे 4. पंचायतीच्या निवडणुका के मध्ये सांगितलेल्या आहेत आणि सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात एफ मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून याचं योग्य उत्तर होईल आता 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 1 आणि त्याच्यानंतर 2. ऑप्शन क्रमांक 1. आता समोरचा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत? ABCD असे ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये ए मध्ये सांगितले आहे, कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जिवंत अथवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. हे तर कलम 21 मध्ये सांगितलेलं आहे, म्हणून कलम 20 शी याचा संबंध नाही, म्हणून ए एलिमिनेट करा. कुठे कुठे आहे, म्हणून वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक 3 आणि 1 मध्ये दिलेलं आहे, हे एलिमिनेट करा. डायरेक्ट उत्तर येऊन जाईल तुमचं. बी आणि सी करेक्ट आहेत, आणि बी आणि सी कलम 20 शी संबंधित आहेत. तुम्ही बघू शकता, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही किंवा तिला त्याबद्दल शिक्षा दिली जाणार नाही. तसेच कोणत्याही अपराधाचा, सी मध्ये काय सांगितलंय ते सुद्धा कलम 20 शी संबंधित आहे. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही, हे कलम 20 मध्ये सांगितलेलं आहे आणि अगदी बरोबर आहे. आणि डी मध्ये काय सांगितले आहे, राज्य 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल. हे कुठे सांगितलेलं आहे? 6 ते 14 वर्षापर्यंत जे आहे मोफत आणि सक्तीचं शिक्षण तरतुदी आपल्याला मूलभूत हक्कांमध्ये पाहायला मिळतात. आणि मूलभूत हक्क जर तुम्हाला विचारला तर कलम 21A आहे. त्याच्या अंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स असल्याचं स्पष्ट आहे. आणि कोणती घटना दुरुस्ती यासाठी झाली? 86वी घटना दुरुस्ती झाली. कधी झाली? 2002 मध्ये झाली. या घटना दुरुस्तीद्वारे हे कलम संविधानामध्ये जोडण्यात आलं. शिक्षण हक्क कायदा आहे, RTE ऍक्ट असं आपण म्हणतो. या कलमाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा संमत केला होता, जो 1 एप्रिल 2010 मध्ये लागू झाला होता. हा सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. गोंधळ होत असतो, यासाठी गोंधळ टाळण्यासाठी मी तुम्हाला 3 गोष्टी सांगते. कलम 45 मध्ये मात्र काय सांगितलेलं आहे की राज्य 6 वर्षाखालील बालकांच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी प्रयत्न करेल असे म्हटलेले आहे. मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 45 मध्ये 6 ते 14 नाही, फक्त 6 वर्षाखालील बालकांच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी प्रयत्न करेल असे म्हटलेले आहे. मूलभूत हक्क कलम 21A मध्ये मात्र 6 ते 14 गटातील विद्यार्थ्यांसाठी किंवा बालकांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल असं सांगितलेलं आहे. आणि कलम 51A क मध्ये काय सांगितलेलं आहे? मूलभूत कर्तव्यांमध्ये प्रत्येक पालकाचे हे कर्तव्य असेल की त्यांनी आपल्या 6 ते 14 वयोगटातील पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवावं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने कलम 168 समाविष्ट नाही किंवा नाहीत? तर यामध्ये ABCD असे ऑप्शन दिलेले आहेत. मध्ये सांगितलंय प्रत्येक राज्यासाठी कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. बी मध्ये सांगितलंय जिथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. त्याच्यानंतर सी मध्ये सांगितलंय जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. आणि डी मध्ये सांगितलं प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त किंवा 60 पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जे डी विधान आहे ते कलम 170 मध्ये सांगितलेले आहे आणि वरचे जे विधान आहेत ते प्रामुख्याने 168 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे काय विचारलं आपल्याला प्रश्नामध्ये की समाविष्ट नाही 168 मध्ये, तर ABC तर समाविष्ट होतात, डी समाविष्ट होत नाही, म्हणून डीच आहे ते आपल्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर आहे. यामध्ये चुकीचं उत्तर आहे आणि ते ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर राहील. फक्त डी चुकीचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे? एक अगदी सोपा प्रश्न आहे. तर कलम 51A मध्ये भाग 4A मध्ये
म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हेच याचं योग्य उत्तर आहे. मूलभूत कर्तव्यांबद्दल आपण डिटेल माहिती घेतलेलीच आहे. ठीक आहे, आता पुढचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत सायन्सचे, विज्ञानाचे. पुढील भागामध्ये घेणार आहोत. हे जे प्रश्न आहेत तर तुम्हाला कसं वाटलं, अनालिसिस कसं वाटलं, यामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. उत्तरे येत नसतील तर तुम्ही मला उलट प्रश्न सुद्धा विचारू शकता. त्याचं सुद्धा उत्तर मी कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल, किंवा तुमचे काही प्रश्न असतील, सजेशन, ऑब्जेक्शन काही असो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. सिरीजच आहे पूर्ण आपली गणित आणि बुद्धिमत्ता यावर आधारित सुद्धा, आणि याची सुद्धा एमपीएससी प्रिव्हियस इयर जे काही जीके आहे त्याची सुद्धा. ठीक आहे, तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.